परत इथे येऊ नये. कारण आपली लायकी नाहीये की झाड इथे परत येईल. नाशिकमध्ये गंगापूर रोडवर आणि तपोवन भूमीवर जी वृक्षतोड चालू आहे ती नाशिकची महानगरपालिका म्हणते की ते विकासासाठी आहे. जंगलं बेचिराख करून इथलं पर्यावरणाला नुकसान पाठवून कुठल्या पद्धतीचा विकास चालू आहे या देशात. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, पार्किंगची सुविधा करण्यासाठी जी अमानुष वृक्षतोड होत आहे त्यांना तिथली जनता जी आहे ती कडाडून विरोध करत आहे. हे स्टेटमेंट बघा या मुलीचं. ह्या झाडांनी परत इथे येऊ नये. कारण आपली लायकी नाहीये की झाड इथे परत येईल. ही म्हणते आमची लायकी नाही म्हणते अशी झाडं ठेवण्याची आणि या झाडांनी परत इथं येऊ नये, उगवू नये. जगद्गुरू संत तुकाराम महाराज होऊन गेलेत, जे म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे वृक्षांची महत्त्व त्यांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितलंय. म्हणजे जो धर्म वृक्षांचं महत्त्व सांगणारा होता तो आता हे RSS भाजपच्या काळामध्ये वृक्षांचं, निसर्गाचे कशी अमानुष हानी होईल आणि येणाऱ्या पिढीसाठी काहीच ठेवणार नाहीत आम्ही, अशा दिशेला आपण जात आहोत का? हजारो निसर्गप्रेमी कार्यकर्ते शनिवार रविवारी नाशिकच्या रस्त्यावर उतरले होते. त्यापेक्षा दुपटीनं पोलीस बंदोबस्तामध्ये तेथील झाडे तोडण्यात आली. मागं नोव्हेंबर 2025मध्ये याच्यावर असं सांगण्यात आलं होतं की मागच्या फक्त 10 वर्षापूर्वीचे झाडं आम्ही तोडू, पण सध्या 100, 200, 500 वर्ष जुनी झाडं देखील तिथे तोडण्यात येत आहेत. नाशिकची जनता तिथल्या महानगरपालिकेला त्रस्त झाली आहे आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, कानाकोपऱ्यात अशा प्रकारची अमानुष वृक्षतोड सुरू होईल की काय, अशी महाराष्ट्राला भीती आहे.